त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवर मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 13 ऑगस्ट 2024 मंगळवार, श्रावण मास शुक्ल पक्ष अष्टमी। ही अष्टमी 9:32 पर्यंतच आहे मित्रांनो। विशाखा नक्षत्र, ब्रह्मा योग आणि भवकरण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आपले एखाद्याबरोबर सुरू असलेले एखादे प्रेम संबंध किंवा प्रेम बिघडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर असलेले एखादे जवळचे नाते यात सुद्धा सुधारणा होऊ शकते आणि गैरसमज दूर होतील। परंतु प्रेम संबंध ज्यांच्याशी आहे त्यांच्याशी थोडेसे नाते बिघडण्याची शक्यता आहे, त्याकडे लक्ष द्या। वृषभ राशी, घरगुती वाद वाढणार नाहीत याची आपल्याला विशेष आज काळजी घ्यावी लागेल। विनाकारण आर्थिक नुकसान सुद्धा त्या वादामुळे होऊ शकते, याकडे लक्ष द्या। मिथुन राशी, आर्थिक अडचणी आज येणाऱ्या दूर होतील। अचानक आपल्याला धनलाभ होऊ शकतो। उसने पैसे कोणी घेतले होते ते कदाचित देतील किंवा आपण एखाद्याकडे गुंतवले होते ते पैसे दुपटीने आपल्याला मिळू शकतात। कर्क राशी, जोडीदाराच्या आरोग्याची आज आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल। कदाचित त्यांच्यासाठी वेळ आणि धन दोन्ही खर्च करावा लागेल। सिंह राशी, नवीन प्रयोग किंवा एखादा करत असलेला आपण उपक्रम लाभदायी आज ठरतील। त्या कामामध्ये, त्या प्रयोगामध्ये आपल्याला यश हटकून मिळेल। कन्या राशी, व्यवसाय वृद्धीसाठी नवीन प्रयोग आपले यशस्वी ठरतील आणि व्यवसाय वृद्धी होण्यासाठी जे काम करत होतात त्या कामामध्ये सुद्धा वृद्धी होईल, म्हणजे धनात वृद्धी होईल। तुळ राशी, आज शत्रू सुद्धा कदाचित आपले मित्र होण्याची शक्यता आहे। कदाचित आपल्या दोघांमध्ये एखादा गैरसमज निर्माण झाला होता, तो गैरसमज दूर होईल आणि आपलं मित्रत्व होईल। वृश्चिक राशी, आज कामात किंवा नोकरीत अचानक बदल करावा लागू शकतो किंवा कदाचित बदल आपोआप घडवला जाऊ शकतो वरिष्ठांमुळे। धनुराशी, भौतिक सुखाचा आपण आज लाभ घ्याल। कदाचित आपल्या सुखासाठी आपण धन खर्च कराल, मौज मजा कराल। मकर राशी, अतिप्रिय व आवडीच्या वस्तूचा, व्यक्तीचा आज लाभ होऊ शकतो, लाभ घेता येऊ शकतो। कुंभ राशी, वरिष्ठांचे कदाचित आज आपल्याला बोल ऐकावे लागतील। काही घटना घडतील, त्या घटनामुळे कदाचित आपल्याला नैराश्य सुद्धा येऊ शकतं। जर चुका होत असतील तर वेळेत सुधारून घ्या। मीन राशी, आज आपल्याला अध्यात्म गुरु लाभतील। ते गुरु लाभल्यामुळे आपल्या मनातील काही शंका कुशंका असतील त्या सुद्धा दूर होतील, त्यामुळे आपल्याला मनशांती लाभेल। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।